जागते रहो। टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने मोबाईल फोन वापरणाऱ्यांना सायबर फ्रॉड संदर्भात सावध केलंय। सध्या अनेक सायबर गुन्हेगार ट्रायकडून कॉल केल्याचं सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात। हे गुन्हेगार लोकांना मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याची धमकी देखील देतात। तुम्हाला अशा प्रकारचा फसवा कॉल आला असेल तर सावध राहा। यासाठी आपल्याला सगळ्यात आधी अशा फसवणूक करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे ते समजून घेतलं पाहिजे। ट्रायचे सचिव व्ही रघुनंदन म्हणालेत की ट्रायला अशा घटनांबद्दल काही माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये काही कंपन्या, एजन्सीज आणि व्यक्ती लोकांना फोन करतात आणि आम्ही ट्रायमधून बोलतोय असं सांगतात। तुमच्या फोनवरून बेकायदेशीर SMS पाठवले जात आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू अशी धमकी दिली जाते। तसेच तुमचा आधार नंबर वापरून अनेक सिम कार्ड खरेदी होत आहेत असं सांगून भीती दाखवली जाते। यामुळे आम्हाला तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक करावा लागेल असं देखील सांगितलं जातं। तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून आम्हाला संपर्क करा असं सांगितलं जातं। अशा प्रकारे लोकांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करतायत। त्यामुळे लोकांनी अशा अनोळखी लोकांना पैसे पाठवू नये किंवा त्यांच्याबरोबर बोलू देखील नये असं सांगून ट्रायने लोकांना सावध केलंय। ट्रायने स्पष्टपणे सांगितलंय की ते कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांचे मोबाईल नंबर ब्लॉक किंवा डिस्कनेक्ट करत नाहीत। तसेच ट्रायने असंही म्हणलंय की ते स्वतः असे कॉल्स कधीच करत नाहीत किंवा त्यांनी कोणत्याही एजन्सीला अशा प्रकारे ग्राहकांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देखील दिली नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला असे कॉल आले तर तुम्ही काय करावं? तसेच जे लोक अशा फसवणुकीला बळी पडलेत त्यांनी आता काय करावं? सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोणीही आपला मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करू शकत नाही। त्यामुळे असा कोणताही कॉल आला तर त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। असा कॉल आल्यावर तुम्ही त्यांच्याकडून त्यांचा ID कार्ड किंवा ऑफिशियल मेल IDची विचारणा करू शकता। तसेच तुम्ही ट्रायच्या ऑफिसचा पत्ता विचारा, आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला येतो असं तुम्ही त्यांना सांगू शकता। समोरचा व्यक्ती फ्रॉड असेल तर तो घाबरून तुम्हाला परत कॉल करणार नाही। मात्र असे फ्रॉड कॉल रोखण्याची जबाबदारी टेलिकॉम कंपन्यांची आहे, त्यामुळे अशा लोकांवर तात्काळ कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे। आपण देखील सावध राहणं आवश्यक आहे। ट्रायच्या नावाने कोणी तुमची फसवणूक केली असेल तर तुम्ही टेलिकॉम कंपनीकडे तक्रार करू शकता। तसेच तुम्ही cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर देखील तक्रार करू शकता किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 2930 वर कॉल करून तक्रार करण्याचा पर्याय देखील तुमच्याकडे उपलब्ध आहे।